तर मित्रांनो, हे सुरगडवरील एक सिंहासन आहे. असं बोलतात की हे सिंहासन आहे म्हणून. आपण त्या तिकडनं पुढे आल्यानंतर पाण्याच्या टाक्या इथे अजून आहेत. हे बघा 7, परंतु ही जी एक तोफ आहे ही चांगल्या अवस्थेत आहे. उच्चते मुरिडिले माथा, हनुमानाची शेपटी बघा. आणि ही इथे समोर येते कुंडलिका नदी. यावेळेसचा माझा ट्रेक आहे रायगड जिल्ह्यातील सुरगडचा. सुरगडला जाण्यासाठी मी ट्रेन पकडून सकाळी 6:30ला पनवेल स्टेशनला पोहोचलो. पनवेल स्टेशनला भेटला माझा नेहमीचा ट्रेक पार्टनर एस्टर भाऊ. काय बोलतो? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. पनवेल स्टेशनहून थेट आम्ही जवळच असलेले पनवेल एस टी स्थानक गाठले. विचार केला होता सकाळी लवकर पनवेल एस टी स्थानकात पोचल्यावरती लवकरची एस टी मिळेल, परंतु एस टीने नेहमीप्रमाणे आमचा भ्रमनिरास केला. सरतेशेवटी सकाळी 7:30 वाजताची पनवेलहून श्रीवर्धनला जाणारी एस टी आम्ही पकडली आणि खांब येतपर्यंतची तिकीट काढली. पनवेल ते खांब हे तिकीट साधारणपणे 121 रुपये प्रति व्यक्ती आहे. अशा प्रकारे आम्ही लालपरीने प्रवास करत रायगड जिल्ह्यातील खांब या गावी पोहोचलो. खरंच लालपरीने प्रवास आमचा खूप सुखद आणि आरामदायी झाला. तर मित्रांनो, आपण एस टीने आलो ना, इथे हा बाजूला हायवे, मुंबई गोवा हायवे, आणि इथे बोर्ड लागलाय बघा, घेरा सुरगड वैजनाथ. आपल्याला घेरा सुरगडला जायचं आहे, जे बेस विलेज आहे. तर मित्रांनो, सुरगडला जायला हा रस्ता आहे. तर आता आम्ही हे बघा, इथे ही वरती कमान आहे. या कमानीकडून आपण पुढे सुरगडकडे प्रस्थान करणार आहोत. चला आपण सुरगडकडे जाऊया. खांब हायवे पासून ते सुरगडाच्या पायथ्यापर्यंतचे अंतर साधारणपणे 4.5 किलोमीटरचे आहे. जर तुम्हाला वाटेत टमटम किंवा रिक्षा मिळाली तर ठीक, नाहीतर हे अंतर तुम्हाला पायी यावे लागते. या रस्त्याने चालताना खूप छान वाटत होते. ना कुठला ध्वनी प्रदूषण, ना हवा प्रदूषण, फक्त प्राणी पक्ष्यांचे आवाज ऐकत आम्ही आमचा प्रवास सुरगडाकडे चालू ठेवला होता. खरंच ही विहंगमय सकाळ आणि हे आजूबाजूचा परिसर खूप छान होता. हे सर्व निहाळत अनुभवत आम्ही आमचा प्रवास सुरगडाकडे चालू ठेवला. मित्रांनो, आपण आता वैजनाथ या गावी आलेलो आहोत. बघा इथे ग्रामपंचायत खांब वैजनाथ इथे आलेलो आहोत. हे अंगणवाडी केंद्र आहे वैजनाथ इथलं. आणि इथे समोर बघा दिशादर्शक फलक आहे सुरगडकडे जाणारा. तर इथे आपण मगाशी जिथे एंट्रन्सला होतो तिथून आत यायला कुठेही चुकण्याचा अजिबातही चान्स नाही आहे. हे इथे मार्किंग केलेलं आहे सुरगड किल्ल्याकडे. सो आपण आणि हा इथे समोर दिसतोय तो सुरगड किल्ला आहे. तर चला सुरगडकडे आपण प्रस्थान करूया. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडे पोहोचल्यानंतर त्यासमोरच जाणारी एक छोटी वाट आपल्याला सुरगडाकडे घेऊन जाते. याच वाटेने आपल्याला आता सुरगडाकडे जायचे आहे. चला मित्रांनो, इकडनं आपण सुरगडाकडे जाऊया. वाटेत चालत असताना सुरगडाच्या या उत्तरेकडील बुरुजाने आम्हाला दर्शन दिले आणि आम्ही सुखावलो. आणि याच वाटेने आम्ही आमचा प्रवास सुरगडाकडे चालू ठेवला. सुरगडाकडे जाताना लागणारी ही वाट पूर्णपणे मळलेली आहे, त्यामुळे येथे चुकण्याचा कोणताहीच प्रश्न नाही. मित्रांनो, या किल्ल्यात हा जो मी ट्रेक करतोय सुरगडचा, ह्या ट्रेकमधलं मला एक गोष्ट खूप आवडली इथल्या गावकऱ्यांची, की किल्ल्याकडे जाणाऱ्या वाटेवर यांनी जागोजागी सुरगडकडे जाणारे फलक लावलेले आहेत. त्यामुळे ते चुकण्याचे अजिबात चान्सेस नाही आहेत. आपल्याला लगेच समजतं की आपण जर कुठे वाट चुकत असू तर आपण आपल्या वाटेवर येतो. तर हा बघा किल्ला इथे आहे सुरगड, आणि आम्ही आता निघालेलो आहोत. चला वाटेत भेटू पुढे. अजून एक मार्किंग आपल्याला सुरगडकडे केलेली.
हे बघा, हा इथे एक प्रचंड ओढा आहे मोठा. पावसात भरपूर इथनं पाणी वाहत असणार. एकदा पावसात नक्की हा ट्रेक करूया आपण. हा बघा, सुरगड इथे समोरच दिसतोय आपल्याला. नमस्कार मित्रांनो, माझी दुर्ग भ्रमंती या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण आलो आहे सुरगड या किल्ल्यावरती. माझ्या पाठीमागे तुम्ही पाठी बघतच असाल सुरगड किल्ल्याकडे जाणारी. सर्वप्रथम इथे कसं यायचं ते मी तुम्हाला सांगतो. तुम्ही मुंबई साईडने येणार असाल तर तुम्ही पनवेलला या. पनवेल एस टी डेपोकडे या. पनवेल एस टी डेपोमधून श्रीवर्धनला जाणारी एस टी पकडा. 7:30 ते 7:45 वाजता ही एस टी येते. पनवेल श्रीवर्धन म्हणून आहे. ही एस टी पकडून तुम्ही 9, 9:15, 9:30 पर्यंत तुम्ही खाम या गावी या. खाम हे मुंबई गोवा हायवे जवळचं एक गाव आहे. तिकडनं पुढे एक कमान लागते, तिकडनं लेफ्ट घेऊन तुम्ही वैजनाथ या गावी या. आणि वैजनाथपासून पुढे घेरा सुरगड आहे. घेरा सुरगड हे या सुरगड किल्ल्याचं बेस विलेज आहे. तिकडे आल्यानंतर आपण आपला ट्रेक चालू करतो. मी सजेस्ट करेन तुम्हाला की तुम्ही तुमचं पर्सनल व्हेकल असेल तर वेल अँड गुड, किंवा गव्हर्नमेंट ट्रान्सपोर्टनेही तुम्ही एस टीनेही इथे येऊ शकतात. तुम्ही रेल्वेनेही येऊ शकता. तुम्ही पनवेल स्टेशनवरून जी शटर जाते दिवा रोहा पॅसेंजर, त्यानेही येऊ शकतात. पण त्यासाठी तुम्हाला नागोठणे किंवा कोलाड या स्टेशनवरतून उतरून यावं लागेल इथे. पण मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही एस टीने आलात तर वेल अँड गुड. तुम्ही साधारण 1.5 ते 1.25 तासामध्ये इथे पोहोचतात. तर आम्ही सकाळी असे आलो आणि आता आम्ही आमचा ट्रेक चालू केलेला आहे. तर चला आपण सुरगड किल्ल्याकडे प्रस्थान करूया. मित्रांनो, ही थोडी खडी चढाई लागलेली आहे, त्यामुळे आमचा खूप जीव निघाला आहे ही चढाई चढताना. पण आता आम्ही ही चढाई पूर्ण करून इथल्या पठारावरती येऊ. मित्रांनो, आपण या पठारावरती आलेलो आहोत इथल्या. माझ्या मागे बघा, तिकडे सुरगड तुम्हाला दिसतोय. हा बघा, हा बरोबर माझ्या मागे सुरगड किल्ला आहे. आणि जाम धमचाक झाली आता. तो बघा तिकडे लेस्टर भाऊ आहे. जाम धमचाक झाली आहे. आणि ऊन एवढं जसं सूर्य डोक्यावर येतोय ना तसं अजून, पण आता जाम गरमी व्हायला लागली आहे. तर चला थोडा वेळ विश्रांती घेऊया. मित्रांनो, माझ्या बोटाकडे तिकडे कदाचित कॅमेऱ्यामध्ये दिसणार नाही, परंतु मुंबई गोवा हायवे तिकडे थोड्या छोट्या छोट्या गाड्या दिसत आहेत आपल्याला. हा जो समोरचा जो डोंगर दिसतोय ना, हा डोंगर हायवेच्या इकडनं दिसतो. या डोंगराच्या बरोबर पाठीमागे हा सुरगड आहे. थोडा वेळ विश्रांती घेऊन आम्ही पुढे निघालो. सुरगड हा थोडा आडवाटेला येत असल्याने फार कमी ट्रेकर्स येथे येतात. अजूनपर्यंत आम्ही दोघेच सुरगडाच्या दिशेने जात होतो. आता जंगलाचा भाग लागल्याने आजूबाजूला बरीच झाडे होती. जंगलातून वाट काढत ट्रेक करण्याची मजाच काही और असते. हा अनुभव मी कोरगगड आणि कर्नाळा ट्रेकच्या वेळेस घेतला होता. जंगलातील कीटक, पशुपक्षी यांचे आवाज ऐकत ट्रेक करण्याची मजाच काही और असते. हे बघा मित्रांनो, थोडं पुढे आल्यानंतर हा नकाशा आहे सुरगड किल्ल्याचा. कुठे कुठे काय बघण्यासारखं आहे इथे पूर्ण इथे माहिती दिलेली आहे या नकाशा इथे. हे बघा, आम्ही या इकडनं आलो. इकडनं आपल्याला या दोन्ही या दोन्ही डोंगरांच्या इथनं मधनं एक वाट जाते वरती, तिकडनं वर जायचं आहे. चला तर मग सुरगडकडे जाऊया आपण. मित्रांनो, हा ॲक्च्युली त्यावेळेचा पायरी मार्ग आहे, परंतु ब्रिटिशांनी जेव्हा 1818 साली किल्ले काबीज केले मराठ्यांचे, त्यावेळेला किल्ल्यापर्यंत गडापर्यंत जाणारे मार्ग त्यांनी उद्ध्वस्त केले. त्यापैकी हा एक सुरगडी आहे. आपण पाहू शकता तिथे पूर्ण उद्ध्वस्त केलेले आहेत पायरी मार्ग.
अजून जे पुढचा जो थ्रिलिंग पॅच आहे तो यायचा बाकी आहे. तिकडे तर तुम्हाला अजून कळेल की कसं त्यावेळी होतं पायरी मार्गाने, आता कसं आहे ते. मित्रांनो, इथे बघा एक छोटंसं पाण्याचं टाकं आहे. आतमध्ये जायला असं थोडं भुयारी मार्ग टाईप आहे, पण हे बघा इथे खाली आतमध्ये पाण्याचं टाकं आहे. इकडे बघा हे टाकं जेव्हा केव्हा खोदलं असेल ते त्यावेळेस छिन्नी हातोड्याचे घाव आहेत बघा या पातळावरती. पिण्यायोग्य आहे की नाही माहीत नाही, कारण थोडं आतमध्ये आहे. पण हे इथलं पाण्याचं टाकं आहे आतमधल्या. हे बघा एक विशाल पाण्याचं टाकं आहे या बाजूला, आणि तिथे आपण पाहू शकता या बाजूला मधमाशा आहेत. वरती मधमाशांची पोळी आहेत बघा, हे बघा या बाजूला. त्यामुळे ते मधमाशा आहेत, त्यामुळे जरा जपून, एकदम घोळक्याने जर मधमाशा असतील तर शक्यतो या बाजूला येऊ नकात. मित्रांनो, मगाशी मी तुम्हाला बोललो जो थोडासा कठीण पॅच आहे तो आलेला आहे. इथे कधी काळी पायरी मार्ग होता, परंतु ब्रिटिशांनी सुरुंग लावून उद्ध्वस्त केलेला आहे तो आता. तर इथनंच आपल्याला वरती जायचं आहे. आणि हा बघा हा पाठी नजारा. तुम्ही इथे आलात की तुम्हाला असं वाटेल इथे द एंड झालं आहे, तर तसं नाही आहे. हे बघा इथे तार केलेली आहे, लावलेली आहे. या तारेच्या साहाय्याने आपल्याला इकडनं असं तसं वर जायचं आहे. थोडा कठीण पॅच आहे, पण अशक्य असं काहीच नाही. तर चला, आपण लेस्टर भाऊ चाललो आहे आपला वरती. हे बघा लेस्टर कसा जातोय तसं लेस्टरला आपण फॉलो करत. इथे बघा पायऱ्यासुद्धा कोरलेल्या आहेत कातळामध्ये, त्यामुळे एवढं डिफिकल्ट नाही, आपण जाऊ शकतो. तर मित्रांनो, हा थ्रिलिंग पॅच आपण आता चढतोय वरती. साईडला ही जी तार आहे रोपेसारखी, त्याचा आधार घेत आपल्याला चढायचं आणि सांभाळून चढायचं आहे. थोडं कठीण आहे, पण अशक्य असं काहीच नाही. तर मित्रांनो, इथला आपण हा पॅच चढून आल्यानंतर हा महादरवाजा लागतो आपल्याला सुरगडाचा. परंतु आजच्या स्थितीला हा महादरवाजा भग्नावस्थेमध्ये आहे. कधी काळी इथे कमान असून मोठा दरवाजा होता. हे बघा या इथे सुद्धा त्याची काही निशाणे आहेत. चला आपण महादरवाजातून आत प्रवेश करूयात. महादरवाजातून आत आल्यानंतर आपण किल्ल्यात प्रवेश करतो. किल्ल्यात प्रवेश केल्यानंतरच आपल्याला ही हनुमानाची मूर्ती लागते. पुच्छते मुरडीले माथा. हनुमानाची शेपटी बघा डोक्यावरती आहे पूर्ण अशी गोलाकार, आणि या हनुमानाने पायाखाली पनवती तुडवलेली आहे. इथे या सुरगड किल्ल्याची माहिती, थोडक्यात इतिहास, आणि वरती या किल्ल्याचा नकाशा देखील आहे, जे दुर्गवीर प्रतिष्ठानने इथे लावलेलं आहे. खरंच खूप धन्यवाद त्यांचे, की त्यांच्यामुळे आम्हाला गडकिल्ले फिरायला मिळतात आणि नेमक्या कुठल्या बाजूला काय पाहण्यासारखं आहे, कसं जायचं, या गोष्टी आम्हाला समजतात.
मित्रांनो, नकाशात दाखवल्याप्रमाणे उत्तरेकडे जो बुरुज आहे त्या बुरुजाकडे आम्ही आलेलो आहोत. ही बघा, ही समोर कुंडलिका नदी आहे, त्या बाजूने येताना दिसते बघा. ही पूर्ण अशी वळसा घालून इकडे पुढे चाललेली आहे. हा किल्ल्याचा एक बुरुज जो मगाशी आपल्याला खालून दिसला होता ना, त्या तिकडनं आपण आलो त्या गावातनं. तर बघा तिकडे रस्ता पण दिसतोय त्या तिकडनं. सध्या स्थितीत बुरुज हा ढासळलेल्या अवस्थेत आहे, त्यामुळे इथे येताना खूप काळजी घ्या. पावसात वगैरे येताना खूप वारा सुटलेला असतो. ते बघा, हे तिकडचं गाव आहे घेरसुरागड. हे बघा इकडनं दिसतं आपल्याला, हे घेरसुरागड गाव. पुढे जे घर दिसत आहेत ते वैजनाथ गाव आहे. तर मित्रांनो, हे बघा इथे बरेचसे अवशेष आहेत या बाजूला, मी तुम्हाला दाखवू इच्छितो. हे बघा, इथे एक आहे, या इथे एक आहे, त्या बाजूला एक तिकडे आहे, आणि इथे बघा, हे त्या काळी कदाचित घर होतं असेल, कारण हे बघा ना इथे पायऱ्या आहेत आतमध्ये जायला. आणि इथे पण आहेत बघा, इथे पण पायऱ्या आहेत बघा इथे केलेल्या. ही वास्तू असणार कदाचित त्यावेळेला. इथे पण बघा, इथे फक्त आता त्याचं प्लेनच उरलेलं आहे, बाकी काही नाही. बाकी ओसाड आहे सर्व इथे या बाजूला. आणि हे सूर्यदेव आमच्यावर कोपलेले, एवढी गरमी होते आता. तर मित्रांनो, आपण तिथनं आलो त्यानंतर इथे एक वाड्याचे अवशेष आहेत, पडीक अवस्थेत आहे हा वाडा. इथे एक भगवा झेंडा आहे, बघूया इथे काय आहे. कातळात कोरलेले 2 शिल्प आहेत, खाली शिवलिंग आहे बघा, हे बघा. आणि बाजूला एक जातं आहे धान्य दळायचं. हे कुठल्या देवदेवतेची मूर्ती आहेत काही समजत नाही, परंतु इथे शिवलिंग आहे, शिवपिंड आहे. इथे भगवा झेंडा आपला लावलेला आहे. कदाचित त्या काळी इथे मंदिर होतं असावं, मंदिरच असणार हे इथे, परंतु काळाच्या ओघात पडून गेलं वरचं सगळं बांधकाम. सध्या घडीला हे उघड्यावरती मंदिर. तर मित्रांनो, तिकडनं शिवमंदिराच्या बाजूने इथे आल्यावर इथे एक उद्ध्वस्त अवस्थेत असलेलं दारू कोठार लागतं आपल्याला. हे बघा, इकडनं जायला आहे हे रस्ता. हे बघा, इथे दारू कोठार आहे. आजच्या घडीला पूर्णपणे उद्ध्वस्त आहे ही वास्तू. तर मित्रांनो, हे सुरगडवरील एक सिंहासन आहे. असं बोलतात की हे सिंहासन आहे म्हणून, पण हे नंतर बनवलं गेलेलं आहे. म्हणजे हे दोन्ही दगड एकावर एक ठेवून असं हे केलेलं आहे. दिसायला सिंहासन वाटतं, पण त्या काळी होतं असेल की नाही मला तर शंका आहे की नसावं कदाचित, परंतु ह्याला एक सिंहासन असं बोलतात या ठिकाणी. तर हे आहे सुरगड किल्ल्यावरील एक सिंहासन. तर मित्रांनो, इथनं पुढे आल्यानंतर ही 2 पाण्याची टाकी आहेत. हे थोडं मोठं आहे पाण्याचं टाकं, आणि हे थोडं लहान आहे. आताच्या स्थितीत हे पाण्याचे, या टाक्यातलं पिण्याचं पाणी हे आपण पिऊ नाही शकत, कारण खूप गढूळ आहे. ह्याचं एक वैशिष्ट्य सांगतो मी तुम्हाला या पाण्याच्या टाक्याचं. हे बघा, इथे ह्याला दोन्ही टाकं इथे विभागण्यात आलेली आहेत कातळातच कोरून. आणि इथे बघा, इथली जी मधली जागा आहे ह्याच्यामध्ये एक चॅनल खोदलेलं आहे, जेणेकरून हे जर पाण्याचं टाकं पूर्ण भरलं, त्यातलं पाणी इथनं झिरपून या दुसऱ्या पाण्याच्या टाक्यामध्ये जाईल आणि पाण्याचं लेवल होईल. तर असं हे पाण्याचं टाकं आहे सुरगडावरील. या किल्ल्यावर जवळजवळ 17 पाण्याची टाकी आहेत. तर चला, आपण अजून जो किल्ला पाहायचा राहिला आहे तो एक्सप्लोअर करूया. मित्रांनो, त्या तिकडनं आल्यानंतर बघा, इथे बरीचशी पाण्याची टाकी लागतात. जवळजवळ 7 ते 8 आहेत मला वाटतं इथे पाण्याची टाकी. हे बघा, इथे एक चॅनल केलेलं आहे. इथलं पाणी भरल्यानंतर दुसऱ्या पाण्याच्या टाक्यामध्ये जावं. या बाजूचं पाण्याचं टाकं कोसळलेलं आहे. हे बघा, इथे पोस्ट होल आहे. हे बघा, इथे चॅनल केलेले दिसत आहेत आपल्याला. हे एक पाण्याचं टाकं आहे. पाण्याचा साठा भरपूर आहे या किल्ल्यावरती, त्यामुळे त्या काळी इथे लोकांचा राबता नक्कीच होता. हे बघा, इथे अजून एक वास्तू आहे, तिथे तोफ पण ठेवली आहे बघा, मी दाखवतो तुम्हाला. हे बघा, इथे तोफ आहे, एक तोफ आहे ती
मला वाटतं इथे तुटलेल्या अवस्थेत आहे ही बघा. परंतु ही जी एक तोफ आहे ही चांगल्या अवस्थेत आहे. हा राहता वाडा आहे, वाड्याचे अवशेष आहेत हे नक्कीच. हे बघा फक्त आता इथं जोतं उरलेलं आहे, बाकी सर्व भाग इथे पडलेल्या अवस्थेत आहेत. पूर्वेकडचा हा बुरुज आहे. हे बघा इथे प्रत्येक ठिकाणी ज्योतीच फक्त उरलेली आहेत. हे बघा या इथे एक तटबंदी आहे, ही बऱ्यापैकी चांगल्या अवस्थेत आहे. आणि हा बुरुज आहे, आपण या बुरुजावरती जाऊन बघूया. हा बघा हा बुरुज आहे, पण हा पूर्ण कोलॅप्स झालेला आहे. हे बघा पूर्णपणे पडलाय हा बुरुज. खरंच रिकन्स्ट्रक्शनची गरज आहे इथे. गड किल्ल्यांच्या जे पूर्ण नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत त्याचं संवर्धन करण्याची खूप गरज आहे. ही बघा ही इकडली तटबंदी आहे, तिथे किल्ला संपतो. सुरगडावर फारसी भाषेतील कोरलेला हा एकमेव शिलालेख आज उपलब्ध आहे. या शिलालेखातून आपल्याला असे दिसून येते की सुरगडाचा हवालदार व गड बांधणाऱ्याचे नाव होते सूर्याजी, तर किल्ल्याचे सुभेदाराचे नाव होते तुकोजी अहमद असे या शिलालेखातून आपल्याला कळते. सद्यस्थितीला या शिलालेखाचे जतन व संवर्धन होणे खूप गरजेचे आहे. मित्रांनो, मगाशी जो शिलालेख होता ना, त्या शिलालेखाच्या आपण जरा पुढे आलो आहे आणि ही तटबंदी लागते आपल्याला. इथे हा किल्ला संपतोय या बाजूचा. ही बघा ही तटबंदी आहे, या तटबंदीवरनं आपण परत वर चाललो आहे. हे बघा अजून एक इथे पाण्याचा टाका आहे. या किल्ल्यावर भरपूर पाण्याची टाकी आहेत. हा छोटेखानी बुरुज आहे इथला. तर मित्रांनो हा जो सुरगड आहे, या सुरगड किल्ल्याची दुर्ग भ्रमंती आपली संपूर्ण झालेली आहे. आम्ही या किल्ल्याचा प्रत्येक भाग फिरलो. आम्हाला या किल्ल्यावरती भरपूर वास्तू आहेत, याचं फक्त आता जोतं आणि प्लिंथच उरलेली आहे. तर मी आता अशा एका ठिकाणी उभा आहे जिथे हा वाडा आहे आणि इथे पाठीमागे तुम्हाला तोफ दिसत असेल. तर आता आपण या किल्ल्याचा एकंदरीत इतिहास जाणून घेऊया. भारताचा प्राचीन काळी पाश्चिमात्य देशांशी म्हणजे वेस्टर्न कंट्रीज ज्या आहेत आणि मिडल ईस्टच्या ज्या कंट्रीज आहेत, मध्य पूर्व देश आणि पाश्चिमात्य देश यांच्याशी व्यापार होता. इथेच मगाशी मी त्या बुरुजावरती गेलेलो, तिथे बाजूला कुंडलिका नदी दिसते. ही कुंडलिका नदी पुणे जिल्ह्यात उगम पावते आणि इकडनं फिरत येत रोह्याच्या जवळ समुद्राला मिळते. त्या काळी भारताचा प्राचीन व्यापार असल्यामुळे जी मालाची ने आण व्हायची, दळणवळण व्हायचं, ते इथे या उतरवलं जायचं आणि त्यासाठी त्या व्यापारी मार्ग अस्तित्वात आला. आणि या व्यापारी मार्गाला प्रोटेक्ट करण्यासाठी, संरक्षण करण्यासाठी अनेक गडकिल्ल्यांची निर्मिती झाली. त्यापैकीच हा एक सुरगड. हा सुरगड शिलाहार काळात बांधण्यात आला. पुढच्या काळामध्ये ह्याचा उल्लेख कुठे येत नाही. पुढे मध्ययुगामध्ये निजामशहा जो होता त्याच्या अंडर हा किल्ला आला. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य विस्तार केला, कोकणातले अनेक किल्ले घेतले, त्यामध्ये सुरगड ही किल्ला घेतला. पुढे हा किल्ला शिवाजी महाराजांच्याच काळात होता. छत्रपती संभाजी महाराजांना पकडून नेल्यानंतर आणि त्यांची निर्घृण हत्या केल्यानंतर हा किल्ला मुघलांकडे आणि पुढे सिद्धी जो जंजिऱ्याचा सिद्धी आहे याच्या ताब्यात गेला. पुढे राजाराम महाराजांचे सचिव शंकरजी नारायण यांनी हा किल्ला सिद्ध्यांकडून जिंकून घेतला. त्यानंतर पुन्हा हा किल्ला सिद्ध्याकडे गेला. पुढे 1733-34 साली बाजीराव पेशव्यांनी जी मोहीम काढली होती, रायगड ज्यावेळी मराठ्यांच्या ताब्यात आला, त्यावेळी बाजीरावांनी हा किल्ला देखील आपल्या म्हणजे मराठ्यांच्या ताब्यात घेतला आला त्यांच्या अंडर. आणि या किल्ल्यावरती कैदी ठेवल्याची नोंद आपल्याला सापडते. पुढे हा किल्ला मराठ्यांच्याच ताब्यात होता. पुढे 1818 साली जेव्हा ब्रिटिश ऑफिसर कर्नल प्रॉथर याने हा किल्ला घेतला मराठ्यांकडून, मराठी शाही बुडवली आणि ब्रिटिशांच्या युनियन जॅक हा भारतावरती आला, त्यावेळेला इतर जसे किल्ले ब्रिटिशांच्या ताब्यात गेले तसा हाही किल्ला ब्रिटिशांच्या ताब्यात गेला. आणि ब्रिटिशांनी अन्य किल्ल्याप्रमाणे ह्याही किल्ल्यावरती येणाऱ्या ज्या वाटा होत्या त्या सुरुंग लावून फोडून टाकल्या. एकंदरीत हा इतिहास आहे या सुरगड किल्ल्याचा. व्हिडिओ कसा वाटतोय हे तुम्ही मला माझ्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. माझा चॅनल माझी दुर्ग भ्रमंती लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू पुढल्या अशा एखाद्या दुर्ग भ्रमंतीमध्ये किंवा अशा एखाद्या ऐतिहासिक ठिकाणी. तोपर्यंत जय शिवराय.
बघा काका आणि काकी उतरत आहेत. थोडासा आहे रिस्की पॅच पण कठीण असं काही नाही आहे. अगदी डोकं शांत व्यवस्थित ठेवून आपल्याला खाली उतरायचं आहे. बस आपल्या पायरी खाली असणाऱ्या पायरीकडे दगडाकडे लक्ष देऊन आपल्याला खाली उतरायचं आहे. बस एवढाच विषय आहे, बाकी काही नाही. काय एक्सपिरियन्स? व्हेरी नाईस.